पावसाळ्यामध्ये भरपूर रानभाज्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यातलाच एक प्रकार म्हणजे आळूची पाने। तर सर्वांची आवडती म्हणजे आळूच्या पानाची आळूवडी। बऱ्याच वेळेला आळूचे रोल चांगले येत नाहीत, पीठ पातळ होते, आळूवडी खाल्यानंतर घशामध्ये खसखस होते। आळूवड्यांच्या जास्त लेयर्स कशा करायच्या, कुरकुरीत वडी कशी करायची, ह्या सर्व ट्रिक्स व्हिडिओ मध्ये दिलेल्या आहेत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण आळूवडी बनवणार आहोत। तर त्यासाठी अशी आळूची पाने घेतलेली आहेत। तर आपल्याला दोन तऱ्हेची आळूची पाने मिळतात। एक पांढरे असतात, त्याचे देठ एकदम पातळ असतात। तर ही लाल देठाची अशी पाने असतात, त्याचे देठ थोडेसे जाड असतात। पाण्यामध्ये असं मीठ टाकायचं, त्याच्या पाण्यामध्ये अशी स्वच्छ आळूची सर्व पाने अशी धुवून घ्यायची, त्याचं देठ काढून घ्यायचं। अजून पानं असली तर थोडंसं देठ जाड असतात, ते आपण सर्व असं देठ काढून घ्यायचं। जेवढे जाड देठ आहेत तेवढंच आपण काढून घ्यायचे। जे पातळ देठ आहेत ते आपल्याला काढायची आवश्यकता नाही। सर्व पानांचे याच पद्धतीने आपण देठ काढून घ्यायचे। सर्व आळूंच्या पानाचे असे देठ काढून घेतले, पूर्व तयारी अशी झालेली आहे। आता आपण आळूची पाने साईडला ठेवायची। आळू वडी बनवण्यासाठी आपल्याला हे साहित्य लागेल। तर जिरे हिता चमचे घेतलेले आहेत, 1 ते 2 लसणाचे गड्डे असे सोलून घेतले आहेत, 5 ते 6 ओल्या मिरच्या घेतल्या आहेत। तिखट जास्त मिरच्या नसल्यामुळे मी 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहेत। तर धुवून अशी स्वच्छ कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व आपण आता मिक्सरला वाटून घेऊ। लसूण, कोथिंबीर पण आपल्याला ह्यामध्येच घालायची आहे। तर यामध्ये घालू अर्धा चमचा जिरे। याच वाटणामध्ये आपण आल्याचा तुकडा घालायचा। हे सर्व साहित्य या पद्धतीने मिक्सरला बारीक करून घ्यायचं। तर छान असं पाणी न घालता मिक्सर बंद चालू करत हे असं छान याचं वाटण असं तयार करून घेतलं आहे। आळूवडीसाठी पीठ तयार करू। तर त्यासाठी एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये घालते 1 वाटी बेसन। तर मोठी 1 वाटी मी या ठिकाणी बेसन घेतलं आहे, ते यामध्ये घालू। वड्या एकदम खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये घालायचंय तांदळाचं पीठ 2 चमचे। पीठ घेतलं, त्यानंतर घालायचं यामध्ये सगळं वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं। त्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं। या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ घालते। त्यानंतर यामध्ये घालायचं अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग घालायचा, अर्धा चमचा चटणी घालायची। यामध्ये मिरची घातली आहे, तर थोडीशी चटणी आपण यामध्ये घालायची। कलर यासाठी आपण पाव चमचा यामध्ये लाल तिखट घालायचं, काश्मीरी लाल तिखट घालायचं। थोडीशी चिंच मी पाण्यामध्ये घालून ठेवली होती। आपण चिंचचं किंवा आमसूलचं पाणी यामध्ये घालायचं आहे, त्याच्यामुळे आपल्या घशाला एकदम खसखस होत नाही, म्हणून आपण चिंचेचे किंवा आमसूलाचे पाणी यामध्ये घालायचंय। चिंचेचे पाणी मी यामध्ये घालते 2 चमचे। जास्तही आपल्याला चिंचेचं किंवा आमसूलाचं पाणी घालायचं नाही, वडी आपली आंबट बनते। तर 1 ते 2 चमचे यामध्ये आपण आमसूलाचे किंवा चिंचेचे पाणी घालायचे। 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घालायचे। या ठिकाणी मी 3 चमचे पांढरे तीळ घातले। मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी यामध्ये घालायचं। हे आता सर्व पीठ आपण एकत्र असं मिक्स करून घ्यायचं। आपण लागेल तसंच यामध्ये आता पाणी घालायचं। तर या ठिकाणी मी 1 वाटी पाणी घेतलं आहे। थोडंसं सैलसरच असं याचं पीठ वडीसाठी बनवायचं आहे, त्यामुळे छान असं पातळ पीठ तयार होतं व वड्या एकदम आपल्या पातळ छान अशा कुरकुरीत होतात। ज्या पद्धतीने आपण भज्यासाठी पीठ बनवतो त्याच पद्धतीने आपण वडीचंही पीठ बनवून घ्यायचं। आता आपण वड्या लावायला सुरुवात करू। पानाला पीठ लावून घ्यायचं, थोडंसं हाताला आपल्या पाणी लावून घ्यायचं असं, आणि पुसतच आपण असं पातळ असं पानाला पीठ लावून घ्यायचं। खाली एका पानाला पीठ लावल्यानंतर आपण ही दुसऱ्या पानालाही पीठ लावून घ्यायचंय। त्या बाजूला मोठी बाजू करायची, तर त्या बाजूला छोटी बाजू करायची। तिसरं पान आपण घ्यायचं। तर तिसरं पान घेताना ही बाजू आपण या बाजूला ठेवायची व निमुळती बाजू त्या बाजूला करायची। या बाजूला 1 पान, त्या बाजूला 1 पान, असं करतच आपण पीठ लावायचं आहे। सुरुवातीला एका पानाला पीठ लावताना आपल्याला पानावरती पाने अशी लावत जाऊ, तर आपल्याला पीठ लावायला एकदम सोपं होतं। हे आता आपण 4थं पान घेऊ। जशी बारीक मोठी पानं असतील त्या पद्धतीने आपण पानं घ्यायची।
बरोबर मी या ठिकाणी 6 पाने घेतलेले आहेत, एकावरती एक अशी मी 6 पानांची वडी अशी लावली आहे। सर्व अशी वडी लावून घ्यायची। सर्व पानं लावून घेतल्यानंतर आपण साईडची काठ आहेत ते असं आतमध्ये आपण दुमटून घ्यायचे। आपल्याला याची अशी चौकोनी वडी तयार करायची आहे, तर त्यासाठी अशी काठ त्याची दुमटून घ्यायची व त्यावरती ही आपण असं पातळ पीठ लावून घ्यायचं। जेवढं आपल्याला पीठ लावता येईल तेवढं आपण यामध्ये असं पातळ पीठ लावून घ्यायचं। दोन्ही साईड आपण आत घातल्यानंतर या बाजूने पण आपण ही वडी अशी दुमटून घ्यायची। असं काठ जुळवल्यानंतर आपण पीठ लावले की अशी छान अशी आपली वडी एकदम चिकटते। वडी आपण अशी दुमटून घ्यायची। छान अशी आपण वडी दुमटून घेतलेले पाहू शकता। त्याच पद्धतीने दुसरी ही वडी आपण आता लावून घेऊ। 10 ते 15 पाने होती, तर त्याचे छान अशा 2 आळूच्या वड्या अशा लावून घेतले। तर हे आपण उकडून घ्यायचं। मोठ्या कढईमध्ये पाणी ठेवलं आहे। आपण वड्या ह्या इडली पात्रामध्ये सुद्धा उकडून घेतल्या तरी चालेल। तर वडी ठेवताना आपण जी बंद बाजू आहे ती खालच्या बाजूला करून ठेवायची। चाळणीला तेल लावून घेतलं आहे, तर यावरती आता आपण वड्या उकडण्यासाठी ठेवू। चाळणीवरती झाकण झाकून आपल्याला 20 ते 25 मिनिटं छान अशा वड्या उकडून घ्यायच्या आहेत। तर यावरती काहीतरी असं आपण वजन ठेवायचं, त्यामुळे हवा जात नाही व वड्या आपल्या छान अशा लवकर उकडून निघतात। ते 25 मिनिटं चांगल्या वड्या उकडून घ्यायच्या। 20 ते 25 मिनिटांनंतर पाहूयात की वड्या शिजल्यात। तर सुरीने आपण चेक करून बघायचं। जर सुरीला थोडंही पीठ चिकटलं नसलं तर वडी शिजलेली आहे। तर आपण आता गॅस बंद करायचा आणि चांगलं 1 ते 2 तास तरी चांगली वडी गार होऊ द्यायची। जर आपल्याला एवढा वेळ नसेल तर आपण एक 10-20 मिनिटांनंतर फ्रीजमध्ये एक अर्धा तास वड्या ठेवायच्या व नंतरच कट करायच्या। तर गरम गरम असताना वडी जर आपण कट केली तर त्याच्या लेयर्स चांगले येत नाहीत, म्हणून आपण गार झाल्यानंतरच वडी कट करून घ्यायची। 1 तासानंतर वड्या गार झाल्या। आता आपण वड्या चिरून घ्यायच्या। जेवढ्या आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत तेवढ्याच आता आपण कट करून घ्यायच्या व राहिलेली वडी आपण फ्रीजमध्ये डब्यामध्ये घालून ठेवल्यानंतर 4 दिवस तशीच राहते, त्याला काही होत नाही। जेव्हा आपल्याला पाणी पाहिजे असेल त्यावेळेला आपण चिरून तळून खायची। जशा आपल्याला जाड किंवा पातळ वड्या पाहिजे तशा आपण आता ह्या कट करून घ्यायच्या। वडीला छान असं लेयर्स आलेलं आहे, तर याच पद्धतीने सर्व अशा वड्या आपण चिरून घ्यायच्या। सर्व वड्या आता चिरून घेतल्या। आपण आता या तळून किंवा शालू फ्राय सुद्धा करून घेतल्या तरी चालतात। छान अशा ह्या वड्या बनतात। ह्या आता वड्या आपण तळून घ्यायच्या। तेल कडलं आहे, तर आता तेलामध्ये आपण वड्या सोडू। एका साईडने छान अशा वड्या भाजल्यानंतरच आपण वड्या परतून घ्यायच्या। आता आपण गॅस मध्यम ठेवायचा व मध्यम आचेवरती आपण 1-2 मिनिटं अशा वड्या तळून घ्यायच्या। छान अशा वड्या तळल्या आहेत। आता आपण वड्या काढून घेऊ। तर तुम्ही असे जास्त लेयर्स असणारी आळू वडी नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।